हॅलो शेतकरी मित्रांनो, चला चाललो आम्ही वावरात. आज लय उशीर झाला. सगळी पलटण खवळेल आहे आमची. हे पा शाळेचे लेकरं हे शाळेचे लेकरं भवरा फिरवतात. शाळेचा टाइम आहे, मस्ती करतात. आम्ही खायापुरतं निघतो. आमच्या मोठी आई म्हणते पासल्या बाहेर जातात, 2 तास निघतात, घरी येतात. मग दट खा दट राहा ना, दट काम करा. ते जे आहे ते हे काय आता 300 रुपये रोज झाला. काय चालली बाई, 300 रुपये रोज झाला तर बाया अशा निघतात घराले. आपण उघडतील कसा 300 रुपये रोजात बाया निघतात. कशा कशा हातातल्या बांगड्या नाही हालू देत अशा निघतात बाया. आणि आपलं कसं आहे, आपण बाया सांगत नाही, घरच्या घरी करतो. पण अंगाच्या वर गेलं की बाया सांगाच लागतात ना. कसान काय बुड्याला म्हणायला पाहिजे काय खासा. आता लय टेन्शन आलं बापा मला. 600 रुपये रोज झाला म्हणून. 600 रुपये रोज. टेन्शन आलं. आज जेवत नाही वाटते. मग आज 8 घंट्याचा 600 रुपये रोज काय होय हे सांगा. जेवता की नाही आज शेतकऱ्यानं वावर करा का पडीत पडू द्यावा, काय करा समजायला मार्ग नाही. आज आमच्या पलटणचं काही खरं दिसत नाही मला. आज आमच्या पलटणचं एकाचं तोंड तिकडे एकाचं तोंड इकडे, काही समजत नाही. अजून बंधू आले नाही. बंधू येऊ राहिले रस्त्यानं. बंधूचं काय बिघडलं माहित नाही. आज बुड्याला लिंबाची काडी काढा बाप्पा घरी. किती वेळचे आम्ही वावरात येऊन पोहोचलोय बा. बंधू आता आले. सदन शेतकरी आहे ते. निंदन झाले पाहिजे म्हणतात. बोलत नाही रे. बहीण सोडली. ऊनही जास्त तपू राहिला. चला मग जेवण करून घेऊ. पहिले करायचे एक शब्द नाही बडबड करायची. अरे जेवायला काय काय आणलं आज. काल वावरातूनच रानभाजी नेली होती. रानभाजी आणली आज. कर उठले. आजही उडदाची डाळच आहे वाटते. काल वावरातून रानभाजी नेली होती. कर उठले. आज कर उठले आणले. रानातलीच भाजी न्यायची, रानातच करून आणायची, रानातच खायची. हे पा हे कर उठले. मुंगाची डाळ आणली आज. निंबू कांदा आणि लोणचं. दबलं ना ते पिवळं नाही झालं का. बोल ना थांब तू. या जेवायला जाऊ द्या, होऊ द्या. 900 रुपये रोज झाला तर जेवढं झालं तेवढं करू घरच्या घरी. तसाही मजूर सांगून काही पुरत नाही. शेती आता भीक मागा लागी स्टेशनवर जाऊन. मी तर अपंग होतं, म्हणजे अपंगाला लय मोठे पैसे देतात. अरे रुपा अपंग होते, अपंगाला जास्त पैसे भेटतात रेल्वे स्टेशनवर भीक मागायला. तुम्ही काय करा, शर्ट घालायचा आणि हात मागायला भेटते. त्याला पुढे हात नाही. असं चालू आहे ते. आज आमच्या पलटणची तोंड, कोणाची कुकडे कोणाची कुकडे पा. नाही आता लय आहे म्हणते भाजी. आज कोणाचेच तोंड फोन लावला ना तुम्ही ना. तुम्हाला म्हटलं का माली गोष्ट सांगू राहील. मी माली गोष्ट सांगू राहील. माझे कोणाचं महादेवच नाव काढायचं नाही सांगू राहील.
त्याच्यात कोणाचं नाव काढायचं काहून? तोंड आहे म्हणलं मी बोली ना. मला तोंड कामाला हे आहे का? मग मी नाव घेतो का कोणाचं तुमचे? झालं आमचं निंदन चालू. गावड बायाचं त्याला दाखवून आज लय ऊन आहे. उन्हानं माझं डोकं दुखते लय, म्हणून तोंडाले बांधून घेतलं. हे बा किती ऊन आहे आज, म्हणून आज तोंडाला बांधून घेतलं. डोळे चमकतात, मग डोकं दुखते. डोकं दुखलं तर मग काम नाही होत. दीपक पाटील काय करते? आता सध्या निंबाखाली म्हणून थोडीशी सावली आहे. पाहून किती तपरायला आज. अरे पा, हे बघ कशा शेंगा आल्या उडदाच्या. हे बघ भरल्या वा माझ्या शेंगा खात्री. भरल्या, ते भरू राहिल्या थोड्या थोड्या. काही भरल्या, समजून घ्या. काही भरल्या शेंगा. हे पाय ना किती आल्या शेंगा व उडदाच्या. काही भरल्या बी. खाता का? मी खाऊन पाहतो एक. उडदाच्या शेंगा भरल्या आमच्या वावरात. शेतकरी मित्रांनो, उडदाच्या शेंगा भरल्या आमच्या वावरात. तुमच्या वावरात भरल्या की नाही कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा. तुमच्या बाबूला भूक लागली शी म्हणून तुमचा बाबू लढू राहिला. रुपाच्या बाबूले काय झालं पाहू. रुपाचा बाबू रडू राहिला. रुपाच्या बाबूचं निंदन जीवावर आलं वाटते, म्हणून बाबू लढू राहिला वाटते आज. झोप आली बाबू. बाबूला झोपू राहिलं. बाबूला झोप आली. जरा झोप लागली. अहो तुम्ही झाडाखाली जाऊन बसा. हो माय, लई निंदून राहिले आज. माझी गच्ची दाबून मारून टाकली मी झोपली. माली पाच द्या बरं तुम्ही. मी बाबा हे राहिला. रुपाचा बाबू रडू राहिला. रुपाच्या बाबूच्या निंद जीवावर आलं. आज बंधूनं टोपल्यानं नाही चुंबड्यानं मोठं उचलणं लावल्या. टोपल्यानं लय भारी जातात. तुला आणू का टोपलं लागलं? हे रुपासाठी टोपलं नेलं. आता मोठा उचलणं झाला नाही वाटते अजून. रुपाच्या कारभाराला मोठा उचलू लागू राहिली. पाय रुपा तिकडे द्या बोरीच्या जवळ नेऊन टाकायला पाहिजे. धुऱ्यावर असतात ते मोठं नेऊन टाकणं. तुम्ही अतिच लोण करता आणि तेच लागते मग गावात, आणि तेच लय मोठं होते. निंबा खालीच लावला पुंज द्या देणं. चुंबड्यानं काय आणि टोपल्यानं काय. चला उचला पटापट. इकडे माझी तब्येत खराब झाली, मला उभं नाही राहता येऊ राहिलं. टोपल्यात नका नेऊ, तसंच न्या लवकर घरी. टोपल्यात नका नेऊ, तसंच न्या लवकर घरी.
चालली आमची पलटण घरी. तो आता हातचा बांध निघून जायला मला नाही जात. तू पस्तावशी एक दिवस खाली माय तुला फसवेल होते. फसव्याच्याच रस्त्याने जातो मी, सरक्या रस्त्याने नाही जात. त्या मायनं तुला फसवलं की मग देशील तू डोंगरे काय म्हणतात ते. डोंगरे हाव. पाय धुवून घ्या रे. पाय धुवून घेत ना का? म्हणजे लागली वाटतं की ते काय म्हणलं घर लोक जायला. मी पाय धुतो, मा घरी गेलं की लय जीवार येते बाई पाय धुणं. म्हणजे बोलून काही होती वाटते तुम्हाला, तुला वाटत आहे की देवरूपी माणूस आहे. कुकडे देवरूपी माणूस. म्हणून त्या वावरात पाणी लागलं हो. ते महाराज खरीच गोष्ट झाली सोनूबाईची. महाराज गेले का पाणी पाहायले. देवरूपी माणसं पाणी पाहायला गोड गेले. बोला माणूस. एवढं नाही लागलं, 1 इंची तर लागलं, 1 लागलं का अर्धा लागलं तर. अरे पाय धरून पाणी मिळवा नवऱ्याचं. फुकाचा पॉईंट कोण सांगते. मस्त हाय पाणी घेऊन घ्या, घरात सगळी माती माती होती. अतिस पाय काही चपला ढंगाच्या नाही निघलं, पण काही भद्दाड्याच्या पद्दाड्या. 50 रुपयाची चप्पल तेन काय ढंगाची निघीन काय. आपल्याला घ्यायची किती हाऊस. मला निघतो माझ्या 50 रुपये सेल, 50 रुपये सेल. दुसरं काही नाही, याच्यात चपला चकचक निघतात ना. मग घरी गेलं की ते पहिले भिजवान मुरवान मग धुवा. तू पाय पुसत नाही ना बाई, नीरा बेंडकी सारखी पाण्यातच राहायचं. चला म्हणून तर बोट खाजू रे, रात्री बिन खाजू जातात सकाळी. चला झालं का? काल रात्री तर ते अंगात चालतं ना बाई. चल उठली ते जाऊन चिकट लागेल, झोपी ते चिकट. हॅलो शेतकरी मित्रांनो, शुभ संध्याकाळ, गुड इव्हनिंग. दादा घरी येऊन दादाचा चाय झाला. मदरनं करून दिला वाटते दादाले चहा. हो मदर, काय झालं? मदर काय करती? अंड्याची भाजी. अंडे आहेत का आज? अंडे आहेत का आलू आज? हो ना, आलू दिसू राहिले. अंड्याची. मदरला वाटलं की बा पोरी गेल्या राग राग निंद्याले, चला आपण स्वयंपाक करून ठेवू. म्हणून मदर बनवती भाजी. कशाची भाजी बनवते सांगती काय? आज वावरात जाता जाता पुंगीचा आला रे हा. आज आई काही ना काही घेऊन ठेवते. काय घेतलं मग? मोसंबी घेऊन ठेवली आहे. बरोबर घेतो. हॅलो शेतकरी मित्रांनो, वावरातून आलो घरी, कामं करून थकलोय. आता पितो कडक कडक चहा. आईने तशी भाजी करून ठेवली. आता स्वयंपाक बनवायचा आहे.
चाय पण झाला. आता लय कामं आहेत. स्वयंपाक करा, भांडे घासा, सगळे कामं करायचे आता. तर मग बाय.